नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज योजनेबाबत सरकारचा सर्वात मोठा निर्णय. तर बघा, राज्य सरकारकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना सध्या राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेली ही योजना ठरत आहे. आता या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाचा हप्ता हा त्यांच्या खात्यात जमा केला जातो. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहितेमुळे काही काळ निधी वितरणाला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे लाखो विविध लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली होती. मध्यंतरी सरकारने नोव्हेंबर महिन्याचा निधी जमा केला असून आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा निधीही येत्या काही दिवसात जमा होण्याची शक्यता आहे. मकर संक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी 15 जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकामुळे काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे 3000 रुपये एकत्र मिळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरकारने ई-केवायसी संदर्भात मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला. लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी बंधनकारक करण्यात आली होती. केवायसी न केल्यास लाभ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केवायसीची अंतिम मुदत ही 31 डिसेंबर 2025 होती आणि त्यानंतरनं अधिकृत वेबसाईटही बंद करण्यात आलेली आहे. मात्र तरीही अनेक महिलांची केवायसी प्रलंबित राहिल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला होता. आता सरकारने विशेष परिस्थितीतील महिलांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांचे पती किंवा वडील ह्यात नाहीत अशा महिलांना अजूनही केवायसी करता येणार आहे. या महिलांची केवायसी प्रक्रिया अंगणवाडी सेविकांकडे जमा केलेल्या कागदपत्रांच्या आधारे सुरू करण्यात आलेली आहे.